मित्र माझ्या बरोबर आहेत. वृत्त वाहिन्या आणि काही इलेक्ट्रॉनिक वाहिन्या यांचे प्रतिनिधी सुद्धा समोर हजर आहेत. एक अतिशय महत्वाची गोष्ट, महत्वाचा विषय मला आपल्या समोर थोडा मांडायचा आहे. आपण मला जाणतात बरेचसे लोक. मी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आज अचानकपणानं मी तुमच्या समोर आलोय. त्याचं कारण म्हणजे एकच गोष्ट अशी आहे की आम्ही पलीकडचं पनवेल, उरण, पुन्हा नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसं पाहिलं तर येथील प्रमुख लोक आहेत. पण एकंदर 5 जिल्ह्याची संबोधतो म्हणून एक नव्यानं जे नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट येतो आहे त्याला दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं याकरता कमिटी स्थापन केलेली आहे, संघटना स्थापन केलेली आहे. तिचं ते नाव आहे आणि दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट स्थानिक प्रकल्प संघटना. आणि ही कमिटी जी आहे ही कमिटी गेली कित्येक वर्ष म्हणजे 2020 पासून आज 5 वर्ष सतत प्रयत्न करते आहे आणि त्या प्रयत्नातून दिबा पाटील एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव द्यायचं शेका पक्षाचं त्याच्यामध्ये प्रमुख कोणतरी असावं म्हणून ते हजर नसताना सुद्धा किंवा गावात सुद्धा नसताना सुद्धा त्यांनाही घेतले गेलं. कारण ही सर्व पक्षीय कृती समिती आहे. शिवसेना आहे, बीजेपी आहे, काँग्रेस आहे, महेंद्र घरत त्याच्यात सरचिटणीस आहेत काँग्रेसचे, संतोष केणी काँग्रेसचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये. अशा सर्व पक्षीय कमिटी अशी या स्थापन झाली आणि तेव्हापासून अनेक आंदोलनं केली. म्हणजे मानवी साखळी केलं. 9 ऑगस्ट जो क्रांती दिन असतो त्या दिवशी तशा प्रकारचे गावोगावी मशाल मोर्चे पण काढले. हे सगळं करून अनेक मोठा अगदी असा फार मोठा असा एक आम्ही परिषद मोर्चा बना परिषद बना पण ती सुद्धा आम्ही नवी मुंबई महापालिकेजवळ घेतली. एकंदरीत जर 5 वर्षात 100 पेक्षा जास्त वेळा बैठका होऊन आम्ही सर्व हे मार्गी लावलंय. आम्हाला मोठ्या स्तरावर आश्वासन मिळालं. पूर्वी जे माननीय स्वर्गीय आपले शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं पूर्वीच्या सरकारने जे ठराव केला होता तो आम्ही बदलायला लावला. त्यांनी ठराव शेवटच्या दिवशी जाता केला होता. विधानसभा बरखास्त होऊन अल्पसंख्याक झाल्या कारणानं दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला हे सरकार नव्यानं फडणवीसांचं स्थापन झालं त्यावेळेचं पहिलं जे आता जे आहेत फडणवीस हे दुसऱ्यांदा नंतर ते आलेले आहेत तर त्यावेळेला त्यांनी त्या ह्याला जो ठराव जो आहे तो ठराव त्यांच्या मंत्रिमंडळात मंजूर केला. एक विमानतळाच्या बाबतीत नाव द्यायचं असेल तर त्यावेळेला एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की केंद्र सरकारकडे ठराव जात असताना विधानसभा आणि विधान परिषद अशी ठराव जाणं गरजेचं असतं आणि ते एकमतानं सर्व पक्षांनी विधानसभेत मंजूर केलं, विधान परिषद मंजूर केलं. फडणवीस साहेब ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये आमच्या खारघरला आले होते त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं की ज्या वेळेला ह्या एअरपोर्ट वरून विमान टेक ऑफ घेईल, लँडिंग होईल त्यावेळेला तिथं एक घोषणा होईल की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत असो. म्हणजे या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही आमची इच्छा जी आहे त्याच्याकरता फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत त्यांनी ते डिक्लेअर जाहीर केलं. मध्यंतरीच्या काळात विमानतळ काम चालू असताना शिंदे साहेब आपले केंद्रीय मंत्री विमानवाहन होते. ते आल्यानंतर तिथे आमच्या कमिटीने भेट घेतली. तिथेही त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की हे काम आमचं चालू आहे आणि आम्ही त्यांचंच नाव द्यायचा विचाराधीन आमच्या आहे म्हणून. अनेक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती विचारली केंद्र सरकारला. त्यांनाही लेखी उत्तर आलेलं आहे की ह्या विमानतळाला नाव देण्याकरता एकच शिफारस महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे आणि ती दिबा पाटलांच्या नावानं आहे. आणि मग हे कधी देणार काय देणार याच्यावर त्यांनी म्हटलंय हे नाव देण्याचं विचाराधीन आहे. विचाराधीन आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्या नावाचा याच्यात
आलेलं नाही. हे सगळे प्रयत्न आम्ही करत असताना, इतके दिवस असताना सर्व मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री, दुसरे आता मोहोळ म्हणून आपले मंत्री आहेत, त्यांची आम्ही भेट घेतली, विमान वाहतूक मंत्री, त्यांनी स्पष्टपणाने निश्चित घेऊन सांगितलं हे होणार आहे म्हणून. मी पत्रकार मित्रांचे आभार मानेन की आमचे पनवेलला कशा पाहायला गेल्या, यापूर्वी 7-8 पत्रकार संघटना होत्या, पण त्या सर्वांनी एक केलं, सर्वांची संघटना एक केली आणि त्यांनी विमान मंत्री मोहोळ जे आहेत त्यांची पुण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांनाही त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं याशिवाय दुसरं नाव नाही, हे नाव होणार आहे, 100% होणार आहे. ही 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. पत्रकार मित्र सुद्धा समाधानी आहेत. तरी ते देखते म्हणलं की ठीक आहे, पण आता मी कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला विचार करतोय. मोहोळ साहेबांनी सांगितलं मी दिल्लीला या, मी भेट घालून देतो. ते आज उद्या दिल्लीला जाणार. पनवेलचे पत्रकार जे आहेत ना, त्यांची सर्व पत्रकार एक संघटना केलेली आहे, ते तिथे जाऊन याबाबतीत सुद्धा ते सुद्धा सांगतायत. पण त्यांची माझी काल पण भेट झाली, पत्रकार माझे आले होते, अध्यक्ष आणि ते सर्व संघटनेचे, आणि त्याने शेठ आम्हाला फार चांगले वागणूक मिळाली, आम्हाला चांगलं मार्शिंग केलं ना, 100% त्यांनी खात्री दिली ते होईल असं आम्हाला नक्की वाटते. आता म्हणजे अशा रीतीने हे सगळं काम चालू असताना अचानक घुसखोरी करण्याकरता माननीय बाळामामा म्हात्रे खासदार जे आहेत हे आमच्या संघटनेमध्ये घुसायला पाहतात. संघटनेत आलेले नाहीत, संघटनेचे सदस्य नाहीत, पदाधिकारी नाहीत, कशाही प्रकार त्यांचा प्रकल्प संघटनेचा संबंध नाही. प्रकल्प संघटना जर असेल तर ती फक्त भिवंडी पुरती. इकडे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि नेमक्या रायगड जिल्ह्याशी त्यांचा गाडीचाही संबंध नाही. फक्त आम्ही एक काम केलं, ते आमच्या पनवेल उरण मध्ये, अलिबाग मध्ये, पेण मध्ये किंवा कल्याण आणि वही या परिसरामध्ये, नवी मुंबईमध्ये आगरी समाज मोठा आहे. आगरी, कोळी, कराडी वगैरे अशा प्रकारचे बहुजन समाज आपण ज्याला म्हणतो, ओबीसी. दीपा पटांनी ओबीसी करता पण भरपूर काम केलं होतं. तर आपल्यापैकी समाजाचे निवडून आलेत म्हणून त्यांना आणि संजय पाटलांना, संजय दिनाबाबा पाटील त्यांना आम्ही त्या वाशीला आगरी समाजाचा मेळावा होता, त्यात बोलून त्यांचा मी सत्कार केला. म्हणजे आम्ही आता एक खासदारकी झाल्यानंतर ती निवडून आल्यावर सत्कारापुरते आम्ही त्यांना बोलवलं म्हणून ते आले, सत्कार केलं. आणि परवा नंतर आणखीन अचानक परत नंतर हे काढायचं मोर्चा वगैरे त्यांनी मनात आणलं, मला भेटायला आले. म्हटलं सरकारचं लक्ष वेधायचं आहे आणि त्यासाठी आम्ही अशा रॅली काढतोय, मोर्चा नव्हे, रॅली काढतोय गाड्यांची, जाऊन दीपा पटलांच्या पुतळ्याला मी अभिवादन करणार, जाणार वाटतं दीपा पटलांचा तर जाऊन अभिवादन केलं, कोणाला काही हरकत नाही. आणि त्याप्रमाणे मग ते तिथे गेले, एक रॅली काढली आणि मामांचा, संजय मामांचा मात्र काय झालेलं आहे, तोल सुटायला लागलेला आहे आणि त्यांना वाटतंय की मीच एकटा सगळं हे काय करतोय आणि माझ्यामुळे दीपा पटलांचं नाव मिळणार आहे. प्रकल्प संघटनेनं भरपूर काम केलंय, काय झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता त्यांनी एक मोर्चा काढला, तो विषय झाल्यानंतर पुन्हा आता पुढचं काय करायचं म्हणून संघटनेनं आमची नवी मुंबईमध्ये जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मीटिंग घेतली, तिथं ते आले होते, संजय पाटील पण आले होते. त्या मीटिंग मध्ये फक्त ज्या वेळा एक दोघांनी शंका काढली की 1-2 नावांचा विचार होतोय, त्यावेळेला आम्ही संघटनेने सांगितलं अशी काही नावं ऑफिस आली असतील, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर आपण त्याची चौकशी करू, काय असेल तर आम्हाला सांगा. कुणी काही सांगायला तयार नाही. रस्त्यावर कोणी काय बोलत असेल, गावातले नागरिक काय बोलत असेल, कार्यकर्ते, तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावरती आपल्याला जास्त विचार करायची काही गरज नाही. पण आमची संघटना जी आहे, प्रकल्प दीपा पटल आंतरराष्ट्रीय संघटना, ही एकमतानं काम करते. आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये सुरुवातीला मतभेद होतं. उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळेला ते ठरलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळात, वर्षावर मीटिंग झाली, तिथेही चर्चा झाली, टीव्हीवर झाली एक 4 वर्षापूर्वी, त्यावेळेला. पण नंतर त्यांनी जुळवून घेतलं आणि दीपा पटलांना होकार दिला, आम्ही संपलं म्हटलं. आता मागचे सर्व संपलं, आता सर्व एकाच बाजूने चाललेत आणि त्याच्यामुळं ते संजय म्हात्रे जर असं काय आम्हाला पाठिंबा म्हणजे याच्याकरता ते करत असतील, निदर्शन आणण्याकरता, ती हरकत नव्हती. पण आता काल परवा त्यांनी परत एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आता हे पेपरला काय आलेलं ती बातमी वाचल्यानंतर मला तर पाहिजे मी हैराणच झालो. त्यांनी हे दाखवले बघा, रायगड टाइम्सची बातमी आहे. आधी दिबांचे नाव, मधुर विमानाचे उड्डाण, 6 ऑक्टोबरला विराट मोर्चा आणि त्याच्यानंतर ती सगळी, त्याच्या बाजूला फोटो पण आहे, त्याच्या बाजूला त्या मिटिंगला कोण हजर होते ना त्यांचा फोटो पण आहे, माझं नाही. 15-20 कार्यकर्ते कोणते आले होते त्यांचे, ते त्यांचा फोटो आहे, माझा फोटो नाही. पण त्या बातमीमध्ये मात्र त्यांनी म्हटलंय मोर्चात सहभागी होण्यासाठी
पाचही सागरी जिल्ह्यातील संघटना आणि प्रतिनिधींना याबाबत कळवण्यात आले आहे. काही आम्हाला कुणाला काही कळवलं नव्हतं, काही नव्हतं, अशी माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. बऱ्याचशा पदाची बातमी आलेली आहे. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह शेकडो भूमिपुत्र तसेच संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. जाणीवपूर्वक माझं नाव याच्यात टाकलेलं आहे. या पेपरला आलंय हेच वाक्य सागरला अशाच तिथे त्यांनी बातमी दिली. विमानचे नाव नाही, ते विमानतळाचे उद्घाटन नाही. 6 ऑक्टोबर धडक मोर्चा, आमच्या संघटनेची मीटिंग नव्हती. प्रकल्प संघटना जी आहे त्याची मीटिंग नव्हती, काही नव्हती असं नाही. आणि ह्यात सुद्धा हेच वाक्य प्रिंटेड अगदी तसंच या पेपरला सुद्धा त्यांनी तसंच दिलंय की रामशेठ ठाकूर हजर होते. म्हणजे अगदी या तुमच्या पुढारीला पण आलंय. आणि पुढारीमध्ये आल्यानंतर मला वाटतं मी फोन केला त्यांना. आणि नंतर आता गुळवणी म्हणून त्यांचे रायगड मधले प्रतिनिधी आहेत अलिबागचे, त्याचा आता मला फोन आला, आम्ही माफी मागतो, असं काही नाही, अनावधान झाले, आम्हाला माहित नव्हतं, कळत. त्यावेळी सुरेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या बनावट बातम्या टाकून आम्हाला बदनाम करण्याचं काम चाललेलं आहे. आमचा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलेला आहे, हे नाव मिळणार. विमानतळ मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, मंत्री मिळणार. मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, ज्या वेळेला विमानाचं टेक ऑफ होईल हे होईल त्यावेळेला हे नाव जाहीर होईल. अगोदर व्हावं आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण आम्ही हजर नसताना, काही नसताना आमचं बदनामीकर नाव टाकूनशी हे जे संघटनेनं काम केलंय ते खोडसाळपणानं, त्या श्रेय घेण्याकरता म्हणून खोडसाळपणानं संजय मामा, खासदार संजय मामा हे जे आहेत ते उगाच प्रयत्न करतायत. आणि आयत्या वेळात नागोबा त्याप्रमाणे ते येऊन ते मीच केलं, एकदा प्रश्न विचारला काहीतरी संसदेत आणि म्हणतात मी प्रश्न विचारला संसदेत. ठीक आहे, तू खासदार आहे, विचारला असेल, तू म्हणतो मी याचं कारणच असं की आम्हाला राग अनावर येतोय आणि त्या दृष्टीनं त्यावेळी विचारलं असेल. पण त्याच वेळा या विनोद म्हात्रे नावाचे जास्तीचे आपले कार्यकर्ते आहेत, तेव्हा मला लेखी उत्तर आलेले पार्लमेंट मधून की आमच्याकडं विमानतळाला नाव देण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून एकच नाव आलेलं आहे आणि दिबा पाटलांचं नाव विचाराधीन आहे, त्याच्याशिवाय दुसरं नाव नाही. अरे मग तुम्ही खासदार आहात तर तुम्ही विचारा ना तिकडं, तुम्हाला तर तुमचा जास्त अधिकार आहे. त्यांना उत्तर, तुम्हाला काय उत्तर येत नाही. आणि तिथं सरकारला अडचणी त्यांना तुम्ही पाहिजे असतील तर. मी 2 वेळा खासदार होतो, तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे आता मी बाकी बोलायला नको, मागचं पुढचं काय असेल ते. पण हे जर झालं तर पनवेल उरण मध्ये संजय मामा म्हात्रे, सुरेश मामा म्हात्रे, पनवेल उरण आणि नवंबीचा एरिया जो आहे तिथे त्यांना 10-20% तरी कोणी लोक मानतात का विचारा. हा एरिया तिथला जो आहे, मी भाजपचा आज कार्यकर्ता आहे, माझी खासदार जरी असलो कधी प्रशांत ठाकूरचे आमदार आहेत, महेश बालदी आमदार आहेत, पलीकडच्या बाजूला पेणला भाजपचाच आमदार आहे. म्हणजे पनवेलवर झालं, पेणला पण रवी पाटील आमदार आहेत, तिकडे बंदाताई म्हात्रे भाजपचेच आहेत, तिकडे गणेश नाईक भाजपचेच आहेत, म्हणजे त्या बाजूला सुद्धा कल्याण डोंबिवली गेला भाजपचेच आहेत. आम्ही सर्व इतके आहोत, सामोपचारानं सनदशीर मार्गानं सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत. सरकारनं आमची मागणी जवळजवळ मान्य केलेली आहे. आणि अशा वेळेला हे तिसरा कोणतरी येऊन त्याचं श्रेय घेत असेल, आमच्या संघटनेला बदनाम करत असेल. यांच्या मीटिंगला कुणी संघटनेचा माणूस नव्हता अजिबात, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कोण नाही. त्या मोर्चापुरत्याने बोललं तर काही लोक गेले असतील, एक ते म्हणजे भाजपच्या विरोधी असलेले काही गेले असतील. पण त्या दृष्टीनं हे आम्हाला बदनाम करण्याचं काम चालू केलंय, त्यांनी थांबवावं. आधी विमानचे नाव मगध विमानाचे उड्डाण अशा प्रकारचा कुठलाही ठराव प्रकल्पग्रस्त दिबा पाटील आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे त्याचा कुठेही झालेला नाही. या खोट्या बातम्या देऊन हे ठरवताना रामशेठ ठाकूर त्या मीटिंगला हजर होते हे दाखवतात, अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्या मी पेपरवरनं फोन केले, त्यांनी दोन्ही पेपरला सांगितलं की चुकीनं झालं, आम्हाला आलेली बातमी आम्ही दिलेली आहे, आमचा तसा उद्देश नाही. मी त्यांना सांगितलंय की उद्याच्या पेपरामध्ये पहिल्या पानावर तुम्ही या पद्धतीचं मग जे पटलं असेल तुम्हाला सांगा. म्हणजे अशा पद्धतीनं ही बातमी काय आता यांनी केलंय चुकीचं खोडसाळपणाचं आहे. त्याच्याशी आमच्या प्रकल्प संघटनेशी, त्यांच्या ठरावाशी, त्या
बाळामामा म्हात्रेंचं काडीचाही संबंध नाही आणि त्यामुळं ते तुम्ही ठरवू नका. आम्ही संघटना 3 तारखेला आम्ही प्रकल्प संघटनेत दशरथ पाटील किंवा आम्ही आहोत हे बसणार आहोत. पुढे काय करायचं, कसं जायचं ते ठरवणार आहोत आणि त्या दृष्टीने आमचं कार्यवाही चालू आहे. विभा पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे अशी आमची आग्रह भूमिका आहे. पण त्यात मीठ टाकण्याचा आणि बिघडवण्याचं काम जे बाळामामा म्हात्रे जे काम करतायत हे चुकीचं आहे. त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही पत्रकार मित्रांनी म्हणजे आम्हाला फुकटचं याच्यामध्ये जे काही टाकून जाऊन आमचं नाव बदनाम करताय तर त्याविषयी योग्य ती माहिती समाजाला द्यावी ही विनंती करतो.